तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी सुरुवात झाली. पायी पायी जावं म्हणलं घरला, जरा व्यायाम पण होईल. मग काय म्हणलं, निघालो घराकडे. घरी गेलो, फ्रेश झालो, आंघोळ केली, गाडी साफ केली, अगरबत्ती लावली. त्यानंतर जायचं होतं आपल्याला भरायला तूर. मग काय म्हणलं, काय विषय नाही, लय दिवसांचा आपण पोते भरत होतो. रोज तर फक्त कॅरेटच भरतोय. आज म्हणलं तुरीचा लोड आहे, जवळपास 3 टन माल होता. मग काय भरायला चालू केलं. अजयनं आपल्याला मदत केली, भरून वगैरे गाडी झाली थोड्याच वेळात. त्यानंतर मग म्हणलं आता निघावं, कारण जायचं होतं लवकर. आणि आपल्याला जरा दाखवायचं होतं माल, आपल्याला द्यायचं होतं मिलला. सकाळी सकाळी लागलो आपल्या शिरूरच्या हायवेला. हायवे काय आपल्याला 4 किलोमीटर होता. त्यानंतर लागणार होता उदगीरचा रस्ता. मग काय सणकावीत निघालो सकाळी सकाळी 7:30-8 वाजता. आता म्हणलं सुट्टी नाही, पण लवकरात लवकर जावं आणि मार्केटला पोहोचावं. मिलला बघावं काय रेट लागते काय नाही. त्यानंतर डायरेक्टच आपण गाडी धावली मिलला. म्हणजेच आपण आलो होतो श्रीकृष्ण ॲग्रो दाल मिलला. तिथंच काय आपल्या सोयऱ्याला म्हणलं जरा बोलून घेतलं, जरा सॅम्पल वगैरे चेक केलं. काही अडचण नाही, सर्व माल वगैरे दिला चेक करून. एकाच शेतकऱ्याचा माल होता कपिलचा, त्यामुळे मग सर्व माल वगैरे चेक केला. सॅम्पल वगैरे व्यवस्थित झालं आणि सॅम्पल व्यवस्थित झाल्यानंतर सर्व माल देऊन आपण आलो डायरेक्ट जेवण करायला. जेवण वगैरे केलं. पुढे येऊन बघतो तर काय नकरचं जाम लागल. तर त्याच्या पुढे आल्या शिवाजी महाराज चौकात तर काय दुनियाचं जाम लागलंय. 4 एकूण वाहनं गच्च. लय वेळ गेला आणि उन्हाच्या परी असली बेजारी झाली ना काय सांग. तिथून आपल्याला जायचं होतं परत ओलांडीला कॅरेट भरायला, आणि शेतकऱ्याचा येत होता लय फोन. मग म्हणलं बसवराज भाऊ थांबा, लगेच आलो, काहीच अडचण नाही. आपलं काम वगैरे सर्व ओके झाले. तिथं जाऊन बघतो तर काय माल तयारच झालता. वातावरणानं घातला होता घोळ. दुनियाचे गरजत होतं आणि लईच आबाळानं गरमी होत होती. मग राहिलेले कॅरेट वगैरे सर्व तयार करून घेतले. शेवटची थप्पी राहिली ती, आणि काय पाणी पाणी होत होतो, काही विषय नाही. त्यानंतर मग म्हणलं आता निघायला लागते खट्या पुढच्या प्रवासाला. थोड्याच वेळात काय आपण निघालो तिथून, सर्व गाडी वगैरे लोडिंग केली. आणि आता म्हणलं मधल्या रस्त्यानं कणकण कणकण निघावं. थोडस पुढे आलो फुलसोलच्या मोडला, जरा आईस्क्रीमचा गाडा दिसला. मस्तपैकी एक बदाम शेक घेतलं. क्वालिटी निव्वळ भंगार दिली ती. आपल्या शिरोळा भेटते तसं कुठे भेटत नाही हो. इथं काय म्हणलं आता दिलेत पैसे तर खायला लागते. तिथून थोडस पुढे आलो, बघतो तर काय वातावरण असं झालंय कधी पण पाऊस येते हो. 4 वाजता, 3 वाजता, 2 वाजता पावसाचं काहीच राहिलं नाही. मग म्हणलं पावसाच्या गोळ्या चक संपल्या तोटाले आता. तो कधी पण पडायला लागलाय. पोहोचलो पुढे बसलो कल्याण सिटी मध्ये. इथं बघतो तर काय इथं मोठा पाऊस पडून गेलाय. आता बघूया मार्केटला आपण किती वाजता पोहोचतोय आणि उद्याचं मार्केट कसं राहते, कारण 2 दिवस झालं खूप तेजी आहे. उद्या मार्केटमध्ये काय हालचाल होते